हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. आज आपण बघणार आहोत चकलीची जी भाजणी आहे ती कशी करायची. मी जे तुम्हाला मेजरमेंट सांगितलेलं आहे ते एकदम तुम्ही जसं मी मेजरमेंट सांगितलं आहे तसंच घेतलं तर तुमची चकली कधीच बिघडणार नाही. तर आपण या भाजणीच्या चकलीसाठी काय काय सामान घेतलं आहे ते आता आपण बघूयात. मी डिस्क्रिप्शनमध्ये पण सगळं साहित्य देईलच. आणि आता पण मी तुम्हाला वजनी प्रमाण आणि वाटीचे प्रमाण दोन्ही प्रमाण सांगणार आहे. तर सगळ्यात आधी आपण बघूयात मी काय काय साहित्य घेतलेलं आहे. तर आपण घेणार आहोत मुगाची डाळ. मुगाची डाळ ही 1 वाटी घेतलेली आहे आणि ही जी वाटी आहे ही 100 ग्रॅम आहे. तुम्ही एकाच वाटीने सगळं साहित्य जे आहे ते मेजरमेंट करू शकता. त्यानंतर मी घेतलेले आहेत पोहे. पोहे पण बरोबर 100 ग्रॅम आहेत. त्यानंतर घेतलेला आहे साबुदाणा. साबुदाण्याचं वजन सुद्धा 100 ग्रॅम म्हणजेच 1 वाटी आहे. त्यानंतर घेतलेला आहे मी उडदाची डाळ. 50 ग्रॅम ही उडदाची डाळ मी घेतलेली आहे. त्यानंतर धने हे 30 ग्रॅम आणि अर्धी वाटीला थोडेसे खाली धने आहेत. जिरे 10 ग्रॅम. त्यानंतर घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ 200 ग्रॅम. तुमच्याकडे जर हरभऱ्याची डाळ नसेल किंवा तुम्ही हरभऱ्याची डाळ नसेल वापरत तर तुम्ही फुटाण्याची डाळ किंवा पंढरपुरी डाळ म्हणतात ते सुद्धा वापरू शकता. आणि याच वाटीने मी ही हरभऱ्याची डाळ 2 वाटी घेतलेली आहे. म्हणजे हरभऱ्याची डाळ ही 200 ग्रॅम झालेली आहे. त्यानंतर मी घेतलेले आहेत हे तांदूळ. तर तांदूळ घेताना एक काळजी घ्यायची आहे की जरा जास्त जुना तांदूळ घ्यायचा आहे. नवीन तांदूळ घ्यायचा नाही किंवा इंद्रायणी तांदूळ घ्यायचा नाही. ज्याचा भात मोकळा होतो असा तांदूळ घ्यायचा आहे. तुम्ही कोलम घेऊ शकता किंवा रेशनिंगचा घेऊ शकता. तर मी इथे रेशनिंगच्या तांदळाचा वापर केलेला आहे. तर हे सगळं जे साहित्य मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते एकदम परफेक्ट साहित्य आहे आणि मेजरमेंट पण एकदम परफेक्ट आहे. तुम्ही जर याप्रमाणे चकली केली, भाजणी केली तर तुमची चकली कधीच फसणार नाही. तर आता मी गॅस चालू करते आणि त्याच्यावरती कढई आहे ही पहिली आपण थोडीशी प्रीहीट करून घेऊया. थोडीशी एक 5 ते 10 मिनिटं तापून घ्यायची. गॅस थोडासा नंतर स्लो करायचा. आणि आता मी थोडीशी कढई थोडी मोठी घेतली कारण तांदूळ थोडे जास्त होते. तर ही कढई मी प्रीहीट केली एक 10 मिनिटं. पूर्ण आता छान तापलेली आहे. तर याच्यामध्ये मी तांदूळ घेतलेला आहे. मी हा तांदूळ धुवून घेतलेला नाहीये. तुम्ही जर धुवून तांदूळ वापरत असताल तर तो तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून त्याला छान वाळवून मग तुम्ही भाजून घ्या. मी जो हा तांदूळ आहे हा स्वच्छ कपड्याने पुसून मग याची भाजणी जी आहे ही तयार करते. म्हणजे मी जेव्हा चकलीसाठी तांदूळ वापरते तेव्हा शक्यतो धुवून घेत नाही. तुम्ही जर धुवून घेणार असताल तर स्वच्छ सुती कापडावरती तांदूळ फॅन खाली वाळून घ्या आणि मग मंद आचेवरती आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचा आहे. तर मी आतली जे आता तुम्हाला सगळं जे साहित्य सांगितलंय हे कोणतंच साहित्य मी धुवून घेतलेलं नाहीये. सगळं स्वच्छ कापडाने पुसून मग मी ही भाजणी जी आहे ती तयार करते. तांदूळ भाजायला थोडासा वेळ लागतो. गॅस जास्त मोठा करायचा नाहीये त्याच्यामुळे तांदूळ आपले करपू शकतात. आणि खमंग भाजणी करायची आहे त्याच्यामुळे थोडेसे पेशन्स ठेवायचे. मंद आचेवरती किंवा थोडासा मीडियम गॅस ठेवायचा आणि छान असे तांदूळ जे आहेत हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तांदूळ भाजताना एक काळजी घ्यायची की तांदळाचा कलर जो आहे तो एकदम लाल किंवा असा जास्त करपलेले तांदूळ दिसले नाही पाहिजेत. आणि खूपच जर आपण तांदूळ करपवले तर भाजणी जी आहे त्याची जी चव आहे ती वेगळी लागते, करपट लागू शकते. त्यामुळे सारखे हलवत हे तांदूळ आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. तुम्हाला आता दिसतंयच मी कंटिन्यू जे आहे ते तांदूळ एकसारखे हलवून घेत आहे. याप्रमाणे तुम्ही पण स्वच्छ जे धुतलेले तांदूळ असतील किंवा स्वच्छ पुसलेले तांदूळ असतील ते याप्रमाणे भाजून घ्या. तुम्हाला आता दिसत असेल हळूहळू जो तांदळाचा कलर आहे तो चेंज व्हायला लागलेला आहे. याप्रमाणे तांदळाचा कलर चेंज व्हायला लागला की
गॅस जर तुम्ही मीडियम केला असेल तर एकदम मंद आचेवरती करून घ्या। आणि तांदूळ ज्यावेळेस आपला भाजला जातो त्यावेळेस मस्त असा सुगंध एक वेगळ्या प्रकारचा जो आहे तो घरामध्ये पसरतो। त्याच्यावरनं कळून म्हणजे समजून जायचं की आपला जो तांदूळ आहे तो व्यवस्थित भाजला गेलेला आहे। आणि तुम्हाला आता दाखवतेय मी की कसा जो तांदूळ लगेच क्रश केला जातोय, तुटतोय लगेच। याचा अर्थ असा होतो की आपला जो तांदूळ आहे तो व्यवस्थित असा खमंग भाजला गेलेला आहे। आपण जेवढी पेशन्सनी आणि जेवढं म्हणजे शांततेने घाई न करता ज्यावेळेस भाजणी भाजतो त्यावेळेस ती एकदम खमंग होते। तर जवळजवळ हा जो तांदूळ आहे हा तांदूळ मला जी भाजणी करायला ह्याला 10 मिनिटं गेलेली आहेत। हा तांदूळ जो आहे हा आपला अर्धा किलो तांदूळ आहे। मी मगाशी मेजरमेंटच्या वेळेस थोडंसं तांदळाचं मेजरमेंट सांगायला विसरले। हा तांदूळ जो आहे तो अर्धा किलो आहे आणि मेजरमेंट मी हे सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलंच आहे। तांदूळ भाजून झाल्यानंतर ना त्याच कढईमध्ये आपल्याला हरभऱ्याची डाळ जी आहे ही व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे। मस्तपैकी हरभऱ्याची डाळ पण मंद आचेवर किंवा मीडियम आचेवरती आपल्याला भाजून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकताय कंटिन्यू मी जी हरभऱ्याची डाळ आहे ही एक 4 मिनिटांनी 5 मिनिटांनी व्यवस्थित अशी हलवून घेते। आपल्याला फक्त हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ भाजायलाच थोडासा जास्त वेळ लागतो। हरभऱ्याच्या डाळीला सुद्धा एक 10 मिनिटं व्यवस्थित आपल्याला मीडियम आचेवरती व्यवस्थित भाजून घ्यायचे। हरभऱ्याच्या डाळीचं सुद्धा नंतर असं फ्लेवर यायला लागला म्हणजे जेव्हा हरभऱ्याची डाळ व्यवस्थित भाजली जाते त्यावेळेस त्याचा सुद्धा एक छान असा सुगंध घरामध्ये पसरतो। त्यावेळेस आपण ओळखून जायचं की आपली जी हरभऱ्याची भाजणी आहे ती पण खमंग अशी भाजली गेलेली आहे। तर हरभऱ्याची डाळ सुद्धा आपल्याला अशी थोडीशी भाजून घ्यायची। तुम्ही बघू शकता कलर चेंज झालेला आहे हरभऱ्याच्या डाळीचा, पण आपल्याला काळी अजिबात करायचं नाही। त्याचा कलर असा डार्क नाही व्हायला पाहिजे, करपली गेली नाही पाहिजे। आता जिथे मी तांदूळ काढलेले त्याच मोठ्या परातीमध्ये मी हरभऱ्याची डाळ सुद्धा काढून घेते। व्यवस्थित प्रमाणे हरभऱ्याची डाळ काढली की आता 1 वाटी साबुदाणा मी इथे घेतलेला आहे, जो आपण रेग्युलर खिचडीसाठी वापरतो तो साबुदाणा घेतलेला आहे। आणि साबुदाण्याला काही जास्त वेळ लागत नाही परतायला, एक 5 मिनिटं तुम्ही फक्त त्याला भाजून घ्यायची आहे भाजणी ह्याची। 5 मिनिटात साबुदाणा हा मस्तपैकी भाजला जातो। साबुदाण्यांवरती सुद्धा कोणत्याच प्रकारचा डाग पडून द्यायचा नाही, ही काळजी आपल्याला घ्यायची आहे। एक 4 ते 5 मिनिटं झाले की आपण साबुदाणा काढून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकताय मी जो साबुदाणा घेतलेला आहे तो अजिबात काळा म्हणजे डाग पडल एवढं मी त्याला परतलेलं नाहीये। साबुदाणा आपला जेव्हा भाजून होतो तो साईडला काढून घेतला की आपल्याला 1 वाटी पोहे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। आता पोहे हे आपण जे रेग्युलर पोहे बनवतो तेच पोहे आहेत। तर पोहे थोडेसे चाळून घ्यायचे म्हणजे त्याचा भुगा जो आहे तो खाली पडतो आणि व्यवस्थित आपल्याला पोहे परतून घ्यायचे आहेत। पोह्यांचा पण कलर जास्त चेंज करायचा नाही आपल्याला, कोणतीच भाजणी जी आहे त्याचा कलर चेंज करायचा नाहीये, फक्त व्यवस्थित मंद आचेवरती पोहे आपल्याला भाजून घ्यायचेत। तर तुम्ही बघू शकता नॉर्मल पोह्यांचा कलर जो आहे तो चेंज झालेला आहे आणि एकदम क्रिस्पी होतात हे पोहे। तुम्ही हात लावला की लगेच तुम्हाला समजेल की पोहे जे आहेत हे आपले भाजलेले आहेत। मी तुम्हाला दाखवतेच पोहे लगेच आपले असे 5 ते 6 मिनिटं झाले की पोहे व्यवस्थित असे क्रिस्पी होतात। याचाच अर्थ की आपले पोहे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत। आता पोहे पण मी इथे साईडला काढून घेते। व्यवस्थित अशी खमंग भाजणी तयार करतोय आपण। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला। नोटिफिकेशनचं पण आयकॉन तुम्ही प्रेस करून ठेवा म्हणजे मी जेव्हा कधी व्हिडिओ पोस्ट करेल तर तुमच्यापर्यंत व्हिडिओज येतील माझ्या। आता आपण घेणार आहोत मुगाची डाळ 1 वाटी। मुगाची डाळ पण आपण एक 5 मिनिटं व्यवस्थित हलवून भाजून घ्यायची आहे।
व्यवस्थित मंद आचेवरती तुम्ही बघू शकता, मी गॅस पण मंद आचेवरती ठेवलेला आहे. मंद आचेवर किंवा मीडियम एवढ्याच फ्लेमवरती आपल्याला जे सगळं आपली भाजणी आहे ती व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे. तुम्हाला आता दिसतच असेल मुगाची डाळ पण मी खूप छान अशी भाजून घेतलेली आहे. तिचा कलर अजिबात चेंज झालेला नाहीये. याप्रमाणे सतत हलवत राहायची आहे. आपली प्रत्येक भाजणी म्हणजे खाली करपत नाही, त्याचा कलर चेंज होत नाही आणि भाजणीला पण असं करपट वास येत नाही. मी ज्या मेजरमेंट प्रमाणे तुम्हाला जे हे सगळं साहित्य सांगितले आहे, तुम्ही त्या मेजरमेंट प्रमाणे ज्यावेळेस भाजणी घेता तर ती बरोबर भाजणी 1 किलो एवढी भरते. बरोबर वजनी प्रमाणात 1 किलो एवढं आपलं जे भाजणीचं पीठ आहे हे तयार होतं. तर आता मुगाची डाळ भाजून झालेली आहे. आता आपण जी 50 ग्रॅम उडदाची डाळ घेतलेली आहे ही व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. तुम्हाला जर उडदाची डाळ नसेल टाकायची तर तुम्ही स्किप करू शकता, पण उडदाच्या डाळीने पण छान टेस्ट येते, त्याच्यामुळं तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आणि ती आपण खूप थोडी घेतलेली आहे, 50 ग्रॅम. व्यवस्थित अशी हलवून मुगाची डाळीला पण एक 5 ते 10 मिनिटं लागतात. 10 मिनिटं खूप झाले. 5 ते 7 मिनिटांमध्ये जी उडदाची डाळ आहे ही पण व्यवस्थित भाजली जाते मुगाच्या डाळीप्रमाणेच. तुम्हाला माझ्या व्हिडिओ कशा वाटतात मला हे तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा. आणि मी ज्याप्रमाणे तुम्हाला भाजणी सांगितलेली आहे तर तुम्ही जर याप्रमाणे भाजणी करून चकली बनवली तर मला नक्की कमेंट्स करून सांगा की मी जे मेजरमेंट दिलं होतं त्याप्रमाणे तुमची चकली बनवल्यावरती कशी झाली होती. उडदाची डाळ पण आपण साईडला काढून घेऊ आणि त्याच कढईमध्ये आपल्याला आता जे जिरे आहे हे भाजून घ्यायचं आहे. याला फक्त 2 ते 3 मिनिटं लागतात. जिरे जास्त करपवायचे नाही. थोडासा वास यायला लागला त्याचा की आपली जी भाजणी आहे ही तयार होते. आणि जे जिरे आहे हे पण आपण आता साईडला काढून घेऊयात. जिरे भाजून झाले की आपल्याला सगळ्यात शेवटी धने भाजून घ्यायचे आहेत. तर धने भाजायला पण 3 ते 4 मिनिटं खूप झाले. 3 ते 4 मिनिटांनी व्यवस्थित आपल्याला जे धने आहेत ते सारखे हलवून भाजून घ्यायचे आहेत. आणि 3 ते 4 मिनिटं झाले की आपल्याला जी आहे ती भाजणी काढून घ्यायची आहे. तर आता तुम्हाला दिसतंय किती सुंदर अशी मी भाजणी भाजलेली आहे. प्रत्येक प्रमाण, प्रत्येक त्याचं जे मेजरमेंट आहे ते व्यवस्थित घेतलेलं आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ जर हा आवडला असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा. मला अजून सजेशन्स पण देऊ शकता तुम्ही की मी काय अजून सुधारणा करायला हवी आहे व्हिडिओमध्ये असेल किंवा माझ्या बोलण्यामध्ये. तर नक्की कमेंट्स करा. आणि आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये बघणार आहोत चकली कशी बनवायची ते. जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा. तुमच्या फॅमिलीला माझा व्हिडिओ शेअर करा. आणि ज्यांची चकली थोडीशी बिघडते, ज्यांना मेजरमेंट घ्यायला थोडंसं कन्फ्युजन होतं, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.